जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप समास 7वा प्रत्यय विवरण नाम श्रीराम समर्थ। निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश। आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस। आधी पैस मग पदार्थ प्रत्यये पाहता यथार्थ। प्रत्यये वीण पाहता व्यर्थ सकळ काही। ब्रह्म म्हणजे ते निश्चळ आत्मा म्हणजे तो चंचळ। तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा। घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा घटबिंब दृष्टांत आत्म्याचा। विवर्ता अर्थ दोहींचा भिन्न आहे। भूत म्हणजे जितुके झाले झाले तितुके निमाले। चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे। अविद्या जड आत्मा चंचळ। जड कर्पूर आत्मा अनळ। दोन्ही जळून तत्काळ विझवून जाती। ब्रह्म आकाश निश्चळ जाती। आत्मा वायो चंचळ जाती। परीक्षवंत परीक्षिती खरे की खोटे। जड अनेक आत्मा एक ऐसा आत्मानात्म विवेक। जगा वर्तविता जगन्नायक तयास म्हणावे। जड अनात्मा चेतवी आत्मा सर्वी वर्ते सर्वात्मा। अवघा मिळून चंचळात्मा निश्चळ नव्हे। निश्चळ ते परब्रह्म जेथे नाही दृश्य भ्रम। विमळ ब्रह्म ते निर्भ्रम जैसे तैसे। आधी आत्मानात्म विवेक थोर मग सारा सार विचार। सारा सार विचारे संहार प्रकृतीचा। विचारे प्रकृती संहारे दृश्य असताच ओसरे। अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे। चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला। उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी। अर्थासारिका आत्मा होतो जिकडे नेला तिकडे जातो। अनुमाने संदेही पडतो काही एक। निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला। अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी। नवरसिक अर्थ चाले श्रोते तद्रूपची झाले। चाटपणे होऊन गेले चाटची अवघे। जैसा जैसा घडे संग तैसे गुहराचे रंग। या कारणे उत्तम मार्ग पाहून धरावा। उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नाकारची झाले। लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची बैसे। पदार्थ वर्णन अगवे किती म्हणून सांगावे। परंतु अंतरी समजावे होय की नव्हे। जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले। हित अनहित परीक्षिले परीक्षवंती। या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे। तरीच वर्म पडे ठावे काही एक। नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली। ऐसी चुकताच गेली जन्मवरी। सर्व सांडून शोधा मजला ऐसा देवची बोलिला। लोकी शब्द मान्य केला भगवंताचा। म्हणून नाना दुःखे भोगिती सर्व काळ कष्टी होती। मनी सुखची इच्छिती परिते कैसे। उदंड सुख जया लागले वेडे तयास चुकले।
सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेची करावे. देवासी धुंडीत जावे, ब्रह्मांडा परते. मुख्य देवची ठाई पडिला, मग काय उणे तयाला. लोक वेडे विवेकाला सांडून जाती. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख. यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. कर्तयासी ओळखावे, यास विवेक म्हणावे. विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे. आपले हित विचक्षणे चुको नये. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यये विवरण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.